भारत पाक तनाव के बीच मुंबई कुर्ला ईस्ट में पाकिस्तानी झंडे को जलाया गया। बता दें कि शिवसेना विधायक मंगेश कुडालकर की मौजूदगी में ऑपरेशन सिंदूर के मद्देनज़र शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारियों ने कड़ा विरोध किया और पाकिस्तान के खिलाफ रास्ते पर उतरकर घोषणाबाजी नारेबाजी की। पहलगामच्या हल्ल्यानंतर जो काही बदला आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने आणि आपल्या विशेष करून लष्कराने जो काही बदला घेतलेला आहे, जवळजवळ 9 ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून 9 ठिकाणी दहशतवाद्यांची जी तळं होती ती संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम आज आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या लष्कराचं, या जवानांचं आम्हाला सर्वांनाच मोठा अभिमान आहे आणि तोच जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खरोखरच आपल्या देशाला अभिमान वाटावा असा पंतप्रधानसुद्धा आपला हा नक्कीच जो पुढे आता हा ट्रेलर आहे म्हणून आपण बघितलं असेल तर पुढे सुद्धा जाऊन आपल्याला अजून पाकिस्तानबद्दल जे काही करायचं आहे ते आपलं सरकार निश्चितपणाने करेल। पण ज्या जवानांनी एका हिमतीने पाकिस्तानमध्ये घुसून हे चांगलं कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभे आहे हे आम्ही दाखवण्यासाठी आज हा उत्साह आणि जल्लोषपूर्ण असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी पाकिस्तानचं कामच आहे की दहशतवाद्यांना पोचणं आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की 9 ठिकाणं होती आपली दहशतवादी तळं होती, अतिरेक्यांची तळं होती, त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं। भारतामध्ये घुसून कारवाई करण्यासाठी प्रशिक्षण त्यांना संपूर्णपणे दिलं जात होतं आणि त्याच्यामुळे वारंवार गेले अनेक वर्ष पाकिस्तान संपूर्णपणे हे कारवाया गुप्तपणे करत होते। आता ते उघडकीस आलेलं आहे आणि जनतासुद्धा त्यांची तिकडची जी आहे तीसुद्धा त्या गोष्टींसाठी त्यांना पाठिंबा देत आहे, सरकार पाठिंबा देत आहे आणि म्हणूनच आज त्यांना कुठेतरी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि निश्चितपणानं आपलं सरकार हे धडा शिकल्याशिवाय राहणार नाही। त्याची पहिला ट्रेलर आपलं झालेलंच आहे, लवकरच दुसरा ट्रेलर होऊन लवकरच पाकिस्तानचा संपूर्ण बदला हा घेतला जाईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला सर्व सामान्य नागरिकांना आहे। या देशाला संपूर्णपणे अभिमान आहे। एक वायुसेना आणि एक जी मिलिटरी आपली सेना असते त्या ठिकाणच्या या 2 महिला अधिकारी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कामगिरी आपल्या या देशाची सेवा करताना केलेली आहे आणि जी मोहीम आखण्यात आली होती या मोहीममध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, चांगली कर्तबगारी त्या ठिकाणी झालेली आहे। त्याबद्दल त्यांचं खरोखरच एक कौतुक करावं तेवढं थोडं आहे। त्यांचं सर्वांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो। खरंच सिंदूरचा बदला घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी की जे न्याय दिलेला आहे आणि ते नाव पण असं ठेवलं आहे सिंदूर। त्यामुळे भगिनींना ज्या दुःखातून गेलेले आहेत त्या दुःखाला न्याय भेटलेला आहे आणि ह्याच्या पुढे असं कधी काय होणार असेल तर विश्वास आहे महिलांना की त्यांचा बाप, आता तर बापच बोलायला लागणार आहे कारण बापच त्यांच्याबरोबर उभा आहे आपल्याला ही सहारा देण्यासाठी। मला एवढंच म्हणायचं आहे की अशा प्रकारे तुम्ही जे कार्य केलं आहे त्याला सल्यूट आहे आणि आपल्या जे सैनिक आहेत त्यांना मनापासून बहिणींचा आशीर्वाद असेल सर्वांचा आणि त्यांना कुठेही दुखापत होऊ नये हीच आई जगदंबाशी प्रार्थना करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।